नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुगोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पोस्ट ऑफिस अंतर्गत एक अतिशय महत्त्वाची आणि मेगा भरतीची अनाऊन्समेंट ही झालेली आहे. पोस्ट ऑफिस भरतीमध्ये जवळजवळ 28,000 पेक्षाही जास्त पदं ही भरली जाणार आहेत आणि त्याचबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. परंतु त्या अगोदर मित्रांनो, नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुगोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटेल. तर चला मग सुरू करू आजची अपडेट. तर मित्रांनो, पदं निघाली आहेत बघा. ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या प्रकारची तिन्ही प्रकारची पदं निघाली आहेत. एकूण पदांची संख्या म्हणाल तर 28,740 एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पदं निघालेली आहेत. आणि विशेष म्हणजे याकरता कुठलीही परीक्षा तुम्हाला द्यायची नाही आहे. शैक्षणिक पात्रता केवळ 10वी तुमच्याकडे असेल मराठी विषयासह, तर तुम्ही ही भरती तिथे पात्र होता. सोबतच संगणकाचं नॉलेज आणि सायकल चालवताना ही सुद्धा त्या ठिकाणी क्रायटेरियामध्ये तुम्हाला दिलेलं असेल. वयमर्यादा बघा, 18 ते 40 हा वयोगट तुम्हाला त्या ठिकाणी हा उपलब्ध असेल. ओबीसी करता 3 वर्ष आणि SC/ST करता 5 वर्ष वयामध्ये त्या ठिकाणी सवलत तुम्हाला उपलब्ध असेल. आता वेतन म्हणाल तर ब्रांच पोस्ट मास्टर या पदाकरता 12,000 ते 29,380 एवढी वेतनाची तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळेल. आणि दुसरं असेल असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या पदांकरता तुम्हाला 10,000 ते 24,470 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असेल. आता इतर माहिती बघायची झाल्यास अर्ज या ठिकाणी तुम्हाला 2 टर्ममध्ये करायचं आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल. आता रजिस्ट्रेशनची तारीख 31/1/2026 पासून तुम्हाला करायचं आहे आणि 14/2/2026 ही रजिस्ट्रेशनची तारीख असेल. आणि रजिस्ट्रेशन नंबर घेतल्यानंतर 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे त्या ठिकाणी करावं लागेल. निवड पद्धत कुठलीही परीक्षा नाही आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. त्यामुळे जेवढे जास्त मार्क्स तुम्हाला 10वीमध्ये असतील त्या मार्क्सनुसार तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट लागेल आणि तुमची निवड त्या पद्धतीने तिथे होणार आहे. फीस म्हणाल तर खुल्या प्रवर्गाकरता 100 रुपये असेल. महिला प्रवर्गाकरता कुठलंही अर्धशुल्क तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं नाही आहे. ऑफिशियल वेबसाईट ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, इंडिया पोस्ट GDSonline.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी हे ॲप्लिकेशन्स भरायचे आहेत. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडलाच प्लीज लाईक करा, इतरांना मात्र शेअर करायला विसरू नका. केवळ 10वीवरती ही तुम्हाला भरती या ठिकाणी उपलब्ध असेल. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.